नमस्कार मित्र-मैत्रिणी, तुमचं माझ्या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे। मी नेहमीच तुमच्यासाठी वेगवेगळ्या विषयावरती मार्गदर्शन करत असते। तर आज मी तुम्हाला जज समोर कसे वागावे, म्हणजे कोर्टात आपण जेव्हा न्यायालयासमोर न्यायाधीशांसमोर जातो तेव्हा त्यांच्यासमोर कसे वागावे याची थोडक्यात माहिती देणार आहे। कसं असतं, आपण जेव्हा कोर्टामध्ये म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला कधीतरी कोर्टात, पोलीस स्टेशनमध्ये, दवाखान्यात जाण्याचा प्रसंग येऊ शकतो। त्यावेळेस आपण न्यायाधीशासमोर कसे वागले पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपण जेव्हा कोर्टात जातो तेव्हा आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते अतिशय साधं, एकदम चांगलं, म्हणजे गुड लुकिंग असं असावं। कारण कसं असतं, अंडर ऑब्झर्वेशन म्हणजे जे काही फेस रीडिंग म्हणतात त्याच्यावरून बरंच काही ठरवलं जातं। आणि आपण जर न्यायाधीशांसमोर अतिशय म्हणजे चांगले साधेसुधे असे आपण गेलो तर त्याचा आपल्या केसवरती नक्कीच त्याचा केससाठी आपला फायदा होऊ शकतो। तर पहिली गोष्ट म्हणजे आपले कपडे कसे असावे, तर ते खूप डार्क, म्हणजे डार्क रंगाचे, एकदम ड्राय क्लिनिंग केलेले, एकदम कडक असे पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, किंवा महिला असेल तर एकदम रंगीबिरंगी साडी असे नसावे। तर ते एकदम साधे सिंपल, म्हणजे जसे आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो, की ज्याच्याने पाहिल्यावरती एकदम सिंपल लूक वाटेल असे आपले साधी, म्हणजे पुरुष असेल तर साधी शर्ट पॅन्ट, महिला असेल तर एखादी फिकट रंगाची अशी साधी साडी, असे आपले एकदम व्यवस्थित डिसंट असे कपडे असावे। तसेच जर पुरुष असेल तर त्यांनी व्यवस्थित केस कापलेले, दाढी वगैरे केलेली अशी केशभूषा अशी त्यांची व्यवस्थित असावी। आणि तसेच दुसरे म्हणजे आपण जेव्हा कोर्टात न्यायाधीशांसमोर जातो त्यावेळेस आपण अतिशय जोरात ओरडून वगैरे त्यांच्याशी बोलले नाही पाहिजे। तिथे नेहमी हळू आवाजात, म्हणजे कमी आवाजात आणि अदबीने असं आपलं बोलणं पाहिजे। तसेच तुम्ही कोर्टात एक साक्षीदार किंवा पक्षकार किंवा फिर्यादी म्हणून जाता आणि न्यायाधीशांसमोर हजर राहता, त्यावेळेस तिथे गेल्यावरती त्यांना नमस्ते सर किंवा नमस्ते असं म्हटलं तरी चालेल, असं त्यांना रिस्पेक्ट द्यायचा। खूप मोठ्या आवाजात त्यांच्याशी बोलायचं नाही। आणि तिथे गेल्यावरती एकदम ओव्हर ॲक्टिंग, खूप एक्साइटमेंट असं काही करून जास्त काही बोलायचं नाही। कारण तिथे गेल्यावरती आपल्याला अतिशय नम्रपणे आणि अदबीनेच बोलावे लागते। तसेच तिथे जो स्टाफ असतो, म्हणजे स्टेनो, क्लार्क, शिपाई, चपरासी वगैरे असतात, त्यांच्याशी पण खूप अदबीने बोलायचं। त्यांच्याशी पण मोठ्या आवाजात असं उद्धटपणे काही आपण बोललं नाही पाहिजे। तिथे एकदम आपण नतमस्तकच राहायचं। कारण कसं असतं, देवानंतर न्यायाधीश हेच आपल्याला शिक्षा देणारे आणि आपले न्याय करणारे असतात। तसेच आपली बाजू मांडताना नेहमी शांतपणे, खूप उत्तेजित होऊन आपली बाजू मांडायची नाही, किंवा खूप मोठ्यांदी बोलून आपली बाजू मांडायची नाही, की जेणेकरून सगळ्या हॉलचं लक्ष तुमच्याकडे जाईल। तिथे अतिशय शांतपणे, अदबीने अशी आपली बाजू मांडायची। तसेच तुम्ही त्यांच्यासमोर जास्त ओव्हर ॲक्टिंग करून, म्हणजे जास्त फालतूची इकडची तिकडची बडबड करायची नाही। कारण तुम्ही किती हुशार असले तरी कोर्टामध्ये न्यायाधीशांसमोर तुमची हुशारी चालत नाही। तिथे तुम्हाला पूर्णपणे अदबीनेच बोलावे लागते। जेव्हा न्यायाधीश तुम्हाला एखादा प्रश्न विचारतात तेव्हा तुम्ही नमस्कार सर असं म्हणून त्याचे उत्तर द्यायला सुरुवात करू शकता। त्यांना पूर्णपणे तुम्ही रिस्पेक्ट द्यायचा। तुम्हाला तुमची बाजू मांडायची असेल तर शांतपणे तुमची बाजू मांडा। आणि न्यायाधीशांनी जर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देताना तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोला। उगीच इकडे तिकडे बघून, काहीतरी इकडे तिकडे दुर्लक्ष करून असं आपलं उत्तर देऊ नका। कारण त्यामुळे काय होतं, त्यांना वाटतं की हे एकदम कॅज्युअली घेत आहेत, त्याच्यात म्हणजे तुमचा व्यक्तिमत्वाचा त्याच्यावर वाईट प्रभाव पडू शकतो। म्हणून तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे बोलून जेवढं विचारलं आहे तेवढंच बोला। त्याच्यापेक्षा फालतूची बडबड अशी काही करू नका। अतिशय शांतपणे जे काही खरं आहे तेवढं तुम्ही उत्तर त्यांना देऊ शकता। तसेच जर न्यायाधीशाने एखादा प्रश्न विचारला आणि तुम्हाला समजला नाही तर तुम्ही तिथे पण त्यांची चूक दाखवायची नाही। आपली स्वतःची चूक आहे असं म्हणून, मला हे तुम्ही काय विचारलं हे मला समजलं नाही असं तुम्ही म्हणू शकता। मग त्यावेळेस तिथे जो स्टाफ असतो किंवा इतर वकील असतात ते तुम्हाला न्यायाधीशांना काय विचारायचं हे समजावून सांगू शकतात।
तर तुम्ही म्हणजे अशा प्रकारे तुम्ही अतिशय सभ्य आणि नम्रपणे तिथे वागायचं आहे. तसेच तुम्ही जास्त हातवारे करून वगैरे असं बोलू नका. आणि तसेच जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा म्हणजे समोर काही विचारलं प्रतिस्पर्धी वकिलांनी वगैरे, तर त्यांच्याशी पण तुम्ही अतिशय शांतपणे न चिडता त्याचं उत्तर द्या. तुम्ही रागाच्या भरात येऊन ओरडून वगैरे बोलला तर तिथे कंटेम्प्ट नॉट कोर्ट म्हणून तुम्हाला शिक्षा होऊ शकते. म्हणून तुम्ही किती तुमची बाजू खरी असली आणि तुम्ही किती खरे असला तरी तिथे काही आपलं चालत नाही. आपण शांतपणे जे काय आहे ते नम्रपणे तिथे उत्तरही द्यावी लागतातच. कदाचित तुम्ही बरोबरही असाल तरी पण तुम्ही न रागाच्या भरात आवेशात येऊन काहीतरी चुकीचं बोलू नका. शांतपणेच विचारलं आहे जेवढं त्याचीच उत्तरं द्या. उगीच काहीतरी वेगळं असं काही बोलू नका. तसेच कोर्टात गेल्यावर न्यायाधीशांसमोर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही अतिशय नमूदपणे आणि निमूटपणे द्या. कारण आपलं जे हे काही सामाजिक वर्तन असतो, जेव्हा समाजात आपण अशा ठिकाणी जातो त्या सामाजिक वर्तनाला अतिशय महत्त्व आहे. आणि जेव्हा मी सांगितलेले नियम ह्याचं तुम्ही पालन करतात त्याचा तुमच्या केसवर खूप चांगला असा इफेक्ट पडतो. आणि आपल्या म्हणजे केससाठी त्याची नक्कीच चांगली मदत मिळते आणि त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. म्हणून तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.